बघा, या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही. काल बीडमध्ये पोलीस स्टेशन समोर एक हत्या झाली. पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्याला माहितीसाठी सांगतो, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कोयत्यानं सपासप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन संपवलं. बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही, बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलाय. काय करतायत देवेंद्र फडणवीसजी? अर्बन नक्षलवाद मोडून काढतायत, आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा. उरणची घटना आपण सांगितली. कायद्याचा धाकच राहिलेला नाही, कारण पोलीस खात्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, पैसे दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत. मग हवालदार असतील, फौजदार असतील, उपायुक्त असतील, उपअधीक्षक असतील, पोलीस जिल्हा प्रमुख असतील, मुंबईमधल्या नियुक्त्या असतील, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून होतो आहे. त्याच्यामुळे पोलीस एकदा त्या पदावर बसले की तो त्याची कमाई आणि त्याची जी वसुली आहे, वर हप्ता द्यायचा आहे, त्याच्यासाठीच ते काम करतायत. बीडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 38 खून झालेले. ते 38 खून आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न. बीडमधल्या गावागावामध्ये लहान पोरं हातात बंदुका घेऊन, आणि पिस्तूल घेऊन जे फोटो येत आहेत, हे कोणाची देणगी आहे? महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात. त्यांचा आका कोण आहे, अण्णा कोण आहे, हे कोण आहेत? धनंजय मुंडे यांनी या गुन्हेगारांचा जो सरदार आहे त्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर केलं पाहिजे. तर ते कोणत्याही कटात सामील नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवता पाहिजे. आम्ही अमुक माणसाचे शूटर आहोत अशी 20-20 वर्षाची पोरं मिसरूड न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात. त्यांची भाषा बघा, त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये. त्याला जबाबदार कोण आहेत? बीडचं नेतृत्व कोण करताय? आम्ही करतोय का? नाही, तुम्हीच करताय. तुम्ही काय पेरताय? जे तुम्ही पेरलंय ते उगवलंय. तुम्ही ठिणगी टाकलेली आहे, त्या आगीत ते चटके तुम्हाला बसणारच आहेत ना. तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं ही चूक होती, कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे, ज्या हत्यांचा तपास सुरू आहे, तो जर निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल, तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये. आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे. म्हणजे